ताई, चाऱ्याचं नियोजन सांगा. तर चाऱ्यामध्ये 5 प्रकारचा चारा कंटिन्यू दिलाच पाहिजे. जर तुमच्याकडं 5 प्रकारचा चारा होत नसेल तर तुम्ही मिनरल मिक्सचर हे कंपल्सरी कंटिन्यू करा. आता आपण 5 प्रकारचा चारा देतो, त्यामध्ये आपल्याकडं मेथी घास आहे, नेपियर आहे, ऊस आहे, भुसा आहे आणि मकाची कुटी म्हणजेच आपला मुरघास. एवढं सगळं आपण मिक्सचर करतो, TMR बनवतो त्याचा आणि 2 टाईम देतो. आता चारा किती द्यावा? तर एका गाईला 40 किलो कमीत कमी चारा घ्यायलाच पाहिजे. मग ती 20 लिटरची असो नाही 25 लिटरची असो. गाईची कॅपॅसिटी जर दुधाची जास्त असेल तर थोडा जास्त चाराही देणं गरजेचं असतं आणि तो दिलाच पाहिजे. त्याचसोबत मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियम याचंही योग्य प्रमाण ठेवावं. काही गाईंना फॉस्फरसचा प्रॉब्लेम येतो, डिफिशियन्सी येतात, त्यांना सोडा फॉस वगैरे आणि चाऱ्यामध्येही थोडासा सोडा टाकून देणं गरजेचं असतं. मग त्यामुळे त्याची डिफिशियन्सी कमी होऊन जाते. गाई गाभण राहायला त्रास देत नाही, व्यवस्थित हिटावरती रेग्युलर येतात, हिटावरती न येण्याची लक्षणंही कमी होऊन जातात आणि त्या गाभही राहतात. म्हणजेच आपला गोठा व्यवस्थितपणे रन व्हायला मदत होते आणि जेव्हा आपला गोठा रन होतो व्यवस्थित त्यावेळेसच हा धंदा, हा व्यवसाय परवडतो.